नमस्कार, मी प्रशांत कदम। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर जाती अस्मितेचं राजकारण काही नवीन नाहीये। आपापल्या जात समूहाबद्दल बोलताना, त्यांच्या मागण्यांबद्दल संघर्ष करताना नेते दिसत होते, पण आता दुसऱ्या जातींबद्दल किंवा दुसऱ्या जात समूहाच्या नेत्याबद्दल बोलताना आक्रमक आणि विखारी भाषेमध्ये भाषणं थेटपणे होऊ लागलेली आहेत। आणि त्याच दृष्टीनं कालचा दिवस महाराष्ट्रातल्या या जातीय राजकारणाच्या दृष्टीनं निर्णायक टप्पा ठरण्याची शक्यता आहे। भुजबळ विरुद्ध जरांगे, मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभं राहतंय का, हा प्रश्न त्यामुळे पडलेला आहे। आणि या सगळ्या गदारोळामध्ये जे काही बेसिक प्रश्न आहेत ते मात्र हरवले गेलेले आहेत आणि त्या प्रश्नांची चर्चा आपण करणं गरजेचं आहे। ज्या जालन्यामध्ये जरांगे यांचं उपोषण सुरू होतं, त्याच जालन्यातल्या अंबडमध्ये काल ओबीसींचा एल्गार मोर्चा पार पडला। सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी होती, पण त्याच्यामध्ये सर्वाधिक भाषण गाजलं ते छगन भुजबळांचं। एकीकडे मराठा आंदोलनाच्या पुढे सरकार झुकल्याचं चित्र दिसत असताना त्याच सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित केले। त्यातले अनेक प्रश्न हे केवळ जरांगेंसाठीच नाही तर सरकारसाठी सुद्धा लागू होतात आणि त्यामुळे भुजबळांच्या आणि जरांगेंच्या भाषणामध्ये जे काही गेल्या 2-3 दिवसापासून सुरू आहे त्याची चर्चा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये करणार आहोत। पहिला प्रश्न, काल भुजबळांनी आपल्या भाषणामध्ये पहिल्यांदा थेट नाव घेऊन हा आरोप केला की जरांगेंच्या वरती लाठीमार झाल्यानंतर त्यांना पुन्हा उपोषणाला बसवलं राजेश टोपे आणि रोहित पवारांनी। जरांगेंच्या या आंदोलनाच्या पाठीमागे नेमकं कोण आहे, त्यांचा बोलविता धनी नेमका कोण आहे, याच्याबद्दलची चर्चा कुजबूज सुरू होती। जाहीरपणे 2-3 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी त्याच्याबद्दलचं एक विधान केलेलं होतं की जरांगे यांच्या पाठीमागं बोलविता धनी नेमका कोण आहे हे लवकरच समोर येईल। पण काल भुजबळांनी थेट नाव घेऊन हा आरोप केला, पण अर्थात बोलविता धनी कोण या प्रश्नाचं उत्तर त्यांना लाठीमारानंतर उपोषणाला कोणी बसवलं याच्यात मिळत नाही, कारण त्याच्यात एक मिसिंग लिंक आहे आणि ती लिंक ही आहे की मुळामध्ये लाठीमाराचे आदेश कुणी दिले होते हा प्रश्न त्याच्या आधी शोधणं गरजेचं आहे। कारण हे आंदोलन मोठं व्हायला, त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त व्हायला ती घटना कारणीभूत ठरली। एखाद्या तालुक्याच्या ठिकाणचं हे उपोषण आंदोलन होतं। जरांगे हे नाव त्याच्या आधी महाराष्ट्राला फारसं माहिती पण नव्हतं, पण ज्यावेळी तो लाठीमार झाला त्याच्यानंतर या सगळ्या उपोषणाला आणि आंदोलनाला एक वेगळं वळण जे आहे ते लागलं आणि त्यामुळं गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून या प्रश्नाचं उत्तर नेमकं जे आहे ते महाराष्ट्राला मिळालेलं नाही आणि कदाचित त्याच्यामध्ये ही मिसिंग लिंक जी आहे ती दडलेली असू शकते की या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागं नेमका कोणाचा फायदा आहे हे आंदोलन मोठं होण्यामध्ये। शिवाय काल भुजबळांनी लाठीमार झाल्यानंतर पोलिसांची जी भूमिका होती त्याच्याबद्दल सुद्धा काही प्रश्न निर्माण केले। त्यांचं म्हणणं होतं की आंदोलकांचे सगळे लाड केले गेले पण पोलिसांच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं। 70 महिला पोलीस त्या आंतरवाली सराटीमध्ये दगड फेक झाल्यामुळं जखमी झालेल्या होत्या, गंभीर जखमी झालेल्या होत्या, हा त्यांनी आरोप केला आणि पोलिसांची बाजूच कुणी घेत नाहीये त्यामुळे त्यांचं मनोबल खच्ची झालं आणि नंतर बीडमध्ये आपल्याला हिंसा त्यामुळे पाहायला मिळाली। बीडमध्ये हिंसाचार करताना अगदी कोड लँग्वेज वापरली गेलेली होती आंदोलकांच्याकडून। 1 नंबर झालं की 2 नंबर, 10 नंबर, 15 नंबर अशा पद्धतीचे कोड लँग्वेज वापरून नेत्यांना टार्गेट करण्यात आलं, हा भुजबळांनी आरोप केला आणि अतिशय गंभीर आरोप आहे। खरं तर हिंसाचार कुणी केला नेमका हे शोधून काढणं सरकारसाठी एवढं अवघड नाहीये, सगळ्या यंत्रणा त्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्यामुळं जसं लाठीमाराचे आदेश कुणी दिले हा प्रश्न महत्वाचा आहे, तसाच आंदोलनाच्या दरम्यान बीड मधला तो हिंसाचार कुणी घडवला याचं सुद्धा उत्तर शोधणं जे आहे ते आवश्यक आहे। त्यामुळे केवळ जरांगेच नव्हे तर सरकारला साठी सुद्धा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न काल भुजबळांनी त्यांच्या सभेमध्ये उपस्थित केला। दुसरा प्रश्न होता जातनिहाय जनगणनेची मागणी भुजबळ काल त्या व्यासपीठावरून करत होते। हे कशासाठी? कारण म्हणजे भुजबळ वारंवार हे म्हणतायत की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, द्यायचंय तर ते घटनात्मक पद्धतीने द्या। म्हणजे एक प्रकारे ओबीसी म्हणून मराठा जे कुणबी प्रमाणपत्र मिळवतायत ते मिळवणं म्हणजे एक प्रकारे मागच्या दारानं आरक्षण आहे, हा त्यांचा दावा आहे। पण ज्या सरकारमध्ये भुजबळ मंत्री आहेत त्याच सरकारमधून GR काढले जात आहेत, त्याच सरकारचे मंत्री उपोषण सोडवायला त्या ठिकाणी जात आहेत आणि दुसरीकडे छगन भुजबळ मात्र नंतर त्या सगळ्यावरती अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत। त्यामुळे ज्या सरकारमध्ये ते आहेत त्याच सरकारकडून एकीकडे या सगळ्या हालचाली होताना दिसत आहेत,
त्यामुळं त्यांचे हे जे प्रश्न आहेत ते जरांगेंच्या सोबतच या सरकारनं सुद्धा त्याची उत्तरं देणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा जातनिहाय गणनेचा. खरं तर राज्यामध्ये भाजप त्यांच्यासोबत आहे, केंद्रामध्ये सुद्धा भाजपच आहे आणि त्यामुळे जर जातनिहाय गणनेचा मुद्दा हे जर या सगळ्यावरचं उत्तर वाटत असेल तर मग ती करण्यामध्ये त्यांना अडवलंय कोणी. कारण हा मुद्दा जर महाराष्ट्राच्या या आरक्षणाच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावणार असेल, त्याच्यामधून काही फेररचना होणार असेल तर मग ती होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी राज्य आणि केंद्र दोन्ही ठिकाणी भाजप आहे. देशामध्ये बिहार हे एकमेव राज्य आहे ज्यांनी ही जातनिहाय जनगणना केलेली आहे. नितीश कुमार आधी तिथं बिहारमध्ये भाजप सोबत होते, पण तेव्हा त्यांना ही जातनिहाय गणना करता येत नव्हती. जेव्हा लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत त्यांचं सरकार बनलं त्याच्यानंतर त्यांनी ही जातनिहाय गणना जी आहे ती पूर्ण केलेली आहे. त्यामुळे जर भुजबळांची ही मागणी असेल तर त्याच्या संदर्भात मग भाजपला काय म्हणायचंय या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळणं आवश्यक आहे. कालच्या एकूण भाषणामध्ये भुजबळांनी एक नॅरेटिव्ह सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांच्या काळामध्ये म्हणजे 1994चा तो GR, त्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ पण केलेला आहे की त्याच्यामध्ये नेमकं काय सत्य आहे. त्याच्याबद्दल बोलताना भुजबळ असं सांगू बघत होते की शरद पवारांना ओबीसी आरक्षण हे द्यावंच लागणार होतं. एक प्रकारे मंडल कमिशन च्या शिफारसी केंद्रानं स्वीकारल्यानंतर अनेक राज्यांसाठी ते करणं भाग होतं. पवारांनी ओबीसी आरक्षण दिलं हे नॅरेटिव्ह तोडण्यासाठी किंवा त्याला काउंटर करण्यासाठी भुजबळ हे सांगू बघत होते की हे आरक्षण कसं आम्हाला नियमानुसार मंडलच्या सगळ्या अंमलबजावणीनुसार मिळालेलं आहे आणि पवारांना ते द्यावंच लागणार होतं. हा त्यांचा जो मुद्दा होता तो या दृष्टीने इंटरेस्टिंग आहे. एकीकडे आर्थिक आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक लाभ जो आहे तो मराठ्यांना होतो हे सांगण्याचा भुजबळांनी काल प्रयत्न केला. ते म्हणतात की त्या 10% 85% लाभ जो आहे तो मराठा घेत आहेत आणि खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा त्यांना आरक्षण मिळतच आहे. अर्थात खुल्या प्रवर्गाची आकडेवारी मांडताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तो केवळ ज्यांना आरक्षण नाहीये त्यांच्यासाठी खुला नाहीये, तो सर्वांसाठीच खुला असतो आणि त्या प्रोपोर्शन मध्येच मग हे नॅरेटिव्ह जे आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे. भुजबळांच्या या सगळ्या सभेनंतर आणि वक्तव्यानंतर जरांगेंनी सुद्धा पलटवार केला आणि एक होताना दिसतंय की भुजबळ विरुद्ध जरांगे हा जो सामना आहे तो जसजशी निवडणूक येते तसतसा अधिक आक्रमक होताना दिसतोय. म्हणजे दुष्काळासारखा मुद्दा आहे, कंत्राटी भरतीमुळे युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा आहे, हे सगळे मुद्दे बाजूला राहून कुठंतरी आरक्षण या मुद्द्याभोवती मग ही निवडणूक केंद्रित ठेवायचे प्रयत्न चालू आहेत का, हा सुद्धा याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचंय तर द्या, आमचा त्याला विरोध नाही, पण ते घटनात्मक मार्गाने द्या असं भुजबळ म्हणतायत. पण म्हणजे नेमकं काय? कारण घटनात्मक मार्गाने आरक्षण द्यायचं असेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांना एका विशिष्ट मागासवर्ग आयोगाकडून त्यांना मागास ठरवावं लागेल. सोबतच 50% पुढे जायचं असेल तर त्याच्यामध्ये काय नेमके पर्याय आहेत, मग आरक्षणाची टक्केवारी वाढवावी लागेल का, त्याला भुजबळांचा होकार आहे का, हे मात्र आपल्याला कळलेलं नाहीये. पण हे आरक्षण देणं अवघड आहे हे माहिती असल्यामुळेच कदाचित ते असं नेहमी म्हणतात की मराठ्यांना आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, पण द्यायचं असेल तर ते घटनात्मक मार्गाने द्या. अशा पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र देऊन त्याचं वाटप करणं म्हणजे त्यांना एक प्रकारे मागच्या दारानं ओबीसी मध्ये घुसवणं हे आहे. काल त्यांनी जो एक दावा केला की एका प्रमाणपत्राद्वारे इतक्या सगळ्या लोकांना आरक्षण मिळणार आहे, तर त्याच्या संदर्भातली सुद्धा नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. कारण जरांगेंची मागणी सुरुवातीला मराठवाड्यापुरती मर्यादित होती, नंतर मग ती सरसकट बनत गेली आणि त्यामुळं जरांगेंच्या मागण्यांमध्ये सुद्धा एक प्रकारे सातत्य नव्हतं. नंतर जेव्हा सरसकटची मागणी त्यांनी केली त्याच्यानंतर ते राज्य सरकारला वेगवेगळ्या गोष्टींची डिमांड जी आहे ते करू लागले. त्यामुळं शिंदे समितीचा जो अहवाल आहे तो 24 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की नेमके किती मराठे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून या सगळ्या ओबीसी कॅटेगरीचा ते लाभ घेऊ शकणार आहेत आणि ते पुढे कायदेशीरदृष्ट्या टिकतात का हे देखील आपल्याला बघावं लागेल. कालच्या सभेमध्ये मुंडेंची गैरहजेरी हा पण एक महत्वाचा मुद्दा होता. खरं तर ओबीसींचं राजकारण महाराष्ट्रामध्ये म्हटलं की मुंडे आणि भुजबळांचं नाव जोडीने घेतलं जायचं, पण काल पंकजा आणि धनंजय मुंडे दोघेही गैरहजर होते. पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे की पक्षानं नावं ठरवलेली होती, 3 नावं ठरलेली होती. आशिष देशमुख होते, पडळकर होते आणि
फरांदे होत्या. माझं नाव त्याच्यामध्ये नव्हतं आणि त्यामुळे मी गेले नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीत कदाचित वेगळी गोष्ट असेल, कारण धनंजय मुंडे स्वतः उपोषण सोडायला जरांगेंचं त्या ठिकाणी गेलेले होते. आणि ज्या मंत्र्यांच्या वरती काल भुजबळांनी टीका केली की आमचे मंत्री तिथं त्यांच्यासमोर वाकत होते, त्यांच्या कमरेला शेक द्यावा लागेल इतके वाकत होते, असा आरोप केला. त्यापैकी एक धनंजय मुंडे होते. ही गोष्ट पण आपण इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं अजित पवार गटाचेच एक नेते ओबीसींच्या या सगळ्या मागण्यांचं नेतृत्व करताना दिसत आहेत आणि दुसरे मात्र त्याच वेळी गैरहजर असतात. ही गोष्ट याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहे. भुजबळ विरुद्ध जरांगे हा सामना आणि त्या माध्यमातून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होणं हे खरं तर महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक रचनेसाठी योग्य नाहीये. पण या राजकारणामधून नेमका कोणाचा फायदा होतोय आणि हे मुद्दे समोर आल्यामुळं इतर मुद्दे मागे पडतायत का, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. बघावं लागेल की पुढे नेमकं काय होतंय. जरांगे एकीकडे भुजबळांच्या वरती सुद्धा टीका करतायत आणि त्या माध्यमातून मग ही स्क्रिप्टेड लढाई आहे का, हे सुद्धा आपल्याला कदाचित पुढच्या काही काळामध्ये कळेल. पण हे सगळं होत असताना बेसिक प्रश्नांच्या बद्दलची चर्चा मात्र आपण कायम करत राहिलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.